पोर्टल रजिस्ट्रेशन करत असताना विषय कोणता निवडावा, मुख्य विषय कसा निवडावा हा प्रत्येकाकडे प्रश्न आहे आणि त्याच संदर्भात हा महत्त्वपूर्ण शॉर्ट आहे सर्वांपर्यंत पोहोचवा. कारण चुकीचा विषय जर तुम्ही निवडला जनरली पदवी आणि पदव्युत्तरला तर मात्र तुम्ही रँकमध्ये म्हणजे त्यांच्या जे काही आपली यादी लागेल, गुणवत्ता यादी त्याच्यामधून तुम्ही बाद झालेला असाल. त्याच्यासाठी शांतपणे, शांत चित्ताने ऐकायचं आहे. विषय मेन कुठले, तुमचा मेन सब्जेक्ट कुठला याच्या संदर्भातला जी-आर वेळोवेळी शासनाने जाहीर केलेलेच आहेत. परंतु तरीसुद्धा याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. मित्रांनो 3 पेजेसची PDF दिलेली आहे 15 डिसेंबर 2025ला पोर्टलवरती. जेव्हा पोर्टल सुरू झालं त्याच्या संदर्भात सुद्धा हे गाईडलाईन आहे. मी फक्त ते तुमच्या शॉर्ट शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो याच्यामध्ये असं आहे की 10वी-12वी हे करत असताना तुम्ही मेन लँग्वेज, दुसरी लँग्वेज हे टाकू शकता. परंतु तुम्ही पदवी आणि पदव्युत्तर करत असताना मुख्य विषय किंवा प्रधान विषय असतं ते ते करत असताना तुम्ही कोणताही चुकीचं गोष्ट करायची नाही. तर तो कसा निवडावा? कारण बऱ्याच उमेदवारांची कॉमर्समध्ये डिग्री असते, बऱ्याच उमेदवारांची जनरल डिग्री असते. तिथे विषय असं मेन विषय आणि बायफर्गेट केलेलं नसतं. तर मित्रांनो हे लक्षात घ्या. तुमचा जर BAचा जो विषय असतो त्याचनुसार तुमची B.Edचा विषय तुम्हाला भेटतो. तर B.Edला तुमची मेथड कोणती होती आणि BAला कोणता विषय होता? दोन्हीमधला जर सिमिलर तुम्ही एक धागा शोधा, सिमिलर विषय शोधा आणि तो तुमचा मुख्य विषय असणार आहे. दिस इज ॲप्लिकेबल फॉर द PG सेम. तिथं सुद्धा तुम्ही करणार आहात. PGला सुद्धा तुमचा मेन विषय कोणता होता? PGला तर बऱ्यापैकी हे क्लिअर होतं कारण PGला आपण स्पेशलायझेशन विषयामध्ये करतो. फक्त हा ग्रॅज्युएशन असा विषय आहे तो पदवी परीक्षेसाठीच आहे. त्याच्यासाठी तुम्ही जास्त गोंधळ करू नका असं सांगायचं आहे. आणि गौण विषयाचा उमेदवारांनी जर काही वेगवेगळे विषय आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की इंग्रजी जर तुमचा स्पेशलायझेशन होता तर बाकीचे सुद्धा हिंदी होता, हिस्ट्री होता, असं जर विषय तुम्ही त्याच्यामध्ये टाकले उगीच सर्व BAचं जर त्याच्या ह्याच्यामध्ये टाकलं सेल्फ सर्टिफाय करताना त्या रखाण्यामध्ये तर मित्रांनो तर मात्र तुमचा गौण विषयाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे मेन विषय व्यवस्थित टाकायचा आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा जास्त डोकं लढवायचं नाहीये. तुम्ही किंवा जर अजूनही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही एकदा कॉलेजला जाऊन व्हिजिट करा. जो रजिस्ट्रेशनला वेळ आहे तिथं विचारा की किंवा तुमच्या टीचर्सला विचारा की तुमचा याच्यातला मेन विषय कोणता जेणेकरून तुमचा हा क्लिअर होईल. त्याचबरोबर कॉमर्सवाल्यांना मात्र याच्यामध्ये अजूनच शंका येते की याच्यामध्ये त्यांना क्लिअर करता येत नाही. तर तुम्ही SP, BK, OC याच्यामधला तुम्हाला कोणता विषय शिकवण्याला इंटरेस्ट आहे ज्याच्यावरती तुमची कमांड आहे कारण तुम्ही या तिन्ही विषयासाठी पात्र आहात. तो तुम्ही विषय त्याच्यामध्ये टाकू शकता. SP, BK, OC असे विषय तुम्ही त्याच्यामध्ये एक विषय टाकू शकता मेन म्हणून आणि त्याच्यामध्येच तुमचं सिलेक्शन होणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. आता विषयासंदर्भातलं तुमचं हे शंकेचं समाधान झालंच असेल आणि काही विषयांसाठी मात्र पोर्टलवरती टॅबच नाही आहे. स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.